श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे बरं का. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजची पूजा बघा किती छान आणि मस्त झालेली आहे. आणि चला मग बघूया. तर पूजाच्या अगोदर आपण मस्त अशी छान अशी दारातली रांगोळ बघून घेऊया अगोदर. आणि खूप छान अशी जशी येते तशी काढून घेतलेली आहे. आणि तुळशीपुढं तर एवढी छान मी असंच नावं काढून घेते देवाचे. आणि इकडं माझी देवपूजा पण खूप छान आणि मस्त झालेली आहे. आणि आजची महत्त्वाची म्हटलं तर हे कळसपूजा. तर कळसपूजा कशी केली की ती एकदम स्वच्छ आणि छान तांब्या घासून घेतले देवाचा. आणि छान असं आंब्याचे पानं आणि त्याच्यामध्ये थोडेसे फुलं, परत अक्षदा म्हणून थोडेसे तांदळ आणि सुपारी, परत एक नाणं 1 रुपयाचं असं टाकलेलं आहे मध्ये. आणि कळस मांडून ठेवलेला आहे. आणि मस्त अशी सुंदर स्वस्तिक काढून खूप छान अशी प्रसन्न वाटणारी देवपूजा करून घेतलेली आहे. आणि सकाळी आज कसं माहिती आहे का, तर असं येरी पण मी सणावाराला तर गॅसची पूजा करतेच. तर आज बी म्हणलं चला आज पण आपण कसं गॅसची पूजा, आज तर भरपूर मोठा सण आहे. तर गॅसची पूजा करून घेतली. आणि ह्या पण शिगडीनं मला खूप साथ दिलेला आहे. आणि जेव्हापासून गॅस संपला होता तेव्हापासून मला हिनं साथ दिलेला आहे बरं. तर सिलेंडर काही आकर शेवटी भेटला नव्हता. पण काय माहिती आज काय योगायोग आहे ते पण मला नाही कळालं. का सांगू का, आज सिलेंडर मिळालेला आहे मला. आणि ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा इकडं सिलेंडर आल्यामुळं मी सिलेंडरची पण खूप छान अशी पूजा आवर्जून असं पूजा करून घेतली. का सांगू का, एकदम सणावाराचं मला खूप आनंद झाला सिलेंडर मिळाल्यामुळं. आणि कमीत कमी 1 महिन्यानंतर मिळालं आहे बरं हे. आणि मग नंतर छान असा मी शिरा करून घेतली अगोदर. म्हणजे कसं सांगू का, विजयदादाच्या पप्पाला पण भूक लागलेली होती सकाळी. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर भरपूर वेळ लागते. त्याच्यामुळं थोडासा शिरा करून घेतली. आणि शिरा पण अगोदर मी देवाला दाखवून घेतले होते. आणि त्यांना पण खायला दिले. चला म्हणलं आता तर सगळं झालं आपलं. तर म्हणलं आता मस्तपैकी आता डाळ टाकून घ्यावं. तर मी पुरणपोळीसाठी शिगडीवर असं डाळ टाकत होते. आणि अचानकच बघा लाईट गेली बरं. मग काय योगायोग होता मला ते समजून आलं की आज सिलेंडर मिळणार होता. हिला पण कळालं की आज सिलेंडर आला आहे, आता माझी काय गरज नाही. तर मग मी इकडं गॅस पेटवले. आणि मग इकडली कुकर उचलून परत इकडं ठेवून घेतली मी. तिला माहीत होतं की आता ही आले म्हणल्यावर आपण जावं म्हणली असं बहुतेक, तर म्हणून ती गेली आहे काही की लाईट. तर मी मग कुकरवर तिकडली शिगडीवर करंटच्या शिगडीवरची डाळ काढून कुकर डाळीचा इकडं घेतली. आणि पूर्ण डाळ मी स्वच्छ पाण्यानं अगोदर डाळ धुवून घेते. मग ते स्वच्छ पाण्यानं धुवल्यामुळं कसं छान आणि थोड्या वेळ ठेवल्यामुळं खूप छान शिजते बरं. आणि भरपूर दिवसाची गेल्या वर्षीची डाळ आहे त्याच्यामुळं काय थोडं पीठ राहतं आहे किंवा कचरा वगैरे राहतं आहे. त्याच्यासाठी मी काय करते, धुवूनच घेते. आणि मग नंतर इकडं खळखळ उकळी आलेली होतं. म्हणलं चला आता त्याच्यात टाकून घ्यावं. तर मी असं छान आता डाळ माझी एवढी छान शिजवून घेते बघा मी, खूप छान. आणि ते पाण्यानं धुवून ठेवल्यामुळं तर आणखीन छान आपली डाळ शिजून येते. तर आता याला कुकरला मी शिट्ट्या करून घेतले. आणि नंतर लाईट आली. तिकडं डाळ शिजून घेतलेली होती मी कुकरवर, ह्याच्यावर गॅसच्या शिगडीवर. आणि इकडं माझी डाळ पण आता खूप छान शिजली होती. म्हणलं चला आता बघा, हो का तुम्ही बघूनच घ्या किती सुंदर अशी डाळ शिजलेली होती. तर आणखीन बघा अशीच डाळ शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्या पुरणपोळ्या कसं असं एकदम मऊ लुसलुशीत होत्यात. आणि कसं माहीत आहे का, डाळीचं बी महत्त्व राहते बरं. जरी शिजली नसली तर मग काय उपयोग नसतं आहे. कसं पुरणपोळी कसं हे हरभऱ्याची डाळ राहते त्याच्यामुळं का चांगली शिजवून घ्यावं लागते, मऊ सुत्त अशी लोण्यासारखी. तर मी अशी छान मस्त लोण्यासारखी शिजवून घेतली.
आणि परत त्याच्यामध्ये साखर टाकले. आमच्या घरी कसं जेवढं गोड लागतं आहे तेवढंच टाकावं लागतं आहे. जास्त जरी गोड लागलं तर गोड झाले तर नाहीत खात. आणि थोडी सोपचं पावडर आणि विलायचीचं पावडर टाकून घेतली. म्हणजे मी ते साखर टाकून मिक्सरला वाटलेलं होतं. आणि मस्त इकडं आता मी पापडी तळून घेतली. आणि तुम्हाला काय सांगू आता, आणि सगळ्याच्या घरी हेच हाय की आता पहिलं कसं पुरणपोळी खात तर होते आणि आता पुरणपोळी तर आवर्जून खात्यात. पण कसं सांगू का, त्याच्यासोबत थोडेसे भजे, थोडेसे पापडी तर लागतेच. तर मी मस्त इकडं भजी आणि पापडी करून घेतलेली होती आणि मस्त अशी आमटीला फोडणी पण टाकून घेतलेली होती. तर आपली भात, आमटी आणि भजे, पापड तर झालेली आहेत. आणि इकडं म्हणलं चला आता का आपला तर स्वयंपाक झालेला आहे. तर म्हणलं आता चला आता ते पत्रवाळी बनवतात की आज ते आपले पाठीमागले पुरुजित जे राहतात ते त्यांना जीव घालण्यासाठी हे पत्रवाळी बनवतात. मग पानं आणायला लावलं ते आणि मी करू का नको, का मला येतं आहे का नको म्हणत होते. आणि मी ज्यावेळेस माझं लग्न झालेलं नव्हतं त्यावेळेस माझ्या वडिलांनी पत्रवाळी बनवलेली होती आणि ते मी बघितले होते. आणि बघितले होते की आता मला असं परफेक्ट तर ध्यानात होतं माझ्या. तर मग मी बाहेरच्या लिंबाच्या काड्या घेतल्या आणि ते छोटे छोटे तुकडे करून त्या लिंबाच्या काडीचे साह्याने मी छान अशी गोल, एकदम गोल अशी छान, एवढी छान आली. तर भरपूर मला आनंद झालेला होता. मला वाटत होतं की हे पत्रवाळी मला कसं आली बरं. तर कसं राहते सांगू का, कोशिश केलं का सगळंच येते बरं. तर फक्त कोशिश करावं लागते. आणि लोकांना भिवून जरी मागे राहिलं तर मग आपल्याला काय पण नाही येत बरं. त्याच्यासाठी एक पाऊल पुढं घ्यायचं आणि तसंच चालत राहायचं. मला ह्या पत्रवाळीनं शिकवली. आणि कसं राहते, जर मागं घेतलं तर खेचणारे भरपूर राहतात मागे. तर मी असे छान असे दुरणं पण करून घेतलेली आहेत. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा बरं माझ्या पत्रवाळी आणि दुरणं कसली आल्या तर ते नक्की कमेंट करून सांगा मला. आणि म्हणलं चला आता तर आता आपलं सगळं झालेलं आहे. आता पत्रवाळी पण बनवून ठेवलेली आहे. तर आता छान असे निवेद करून घ्यावं. तर म्हणलं चला आता असे छान देवाला पहिलं सुरू तर आपण कसं देवाला निवेदच बनवावं लागते. त्याच्यामुळं काय केलं मी, पहिलं देवाचं अगोदर निवेद बनवून घ्यायला लागले. आणि पत्रावर इतक्या लिंबुळ्या पडतात, इतकं वारं सुटले सांगता सोयच नाही. आणि पाठीमागे कसं लिंबाचे झाडं येतं त्याच्यामुळं का असं खट 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 आवाज यायला लागला आहे बरं. डिस्टॉप व्हायला लागलं आहे थोडं थोडं. जाऊ द्या म्हणलं. आणि आपल्याला कसं छोट्या छोट्या आता पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या. मग पुरणपोळ्या हे मी बनवणार आहे ते ताट वाढण्यासाठी, म्हणजे आपली पत्रवाळी बनवलेली आहे का त्याच्यासाठी मी पुरणपोळ्या बनवणार आहे. तरी मस्त आणि छान इकडं मी आमच्या सासूबाईंचे फोटो ठेवून आणि जे मी स्वयंपाक बनवलेला होता पुरणपोळीचा तर मस्त असा त्या पत्रवाळीवर ठेवून आणि दूध, आमटी आणि खाली छोटे छोट्या वाट्या आहेत बरं. हे बघा. तर माझे कसं दुरणं गळूच लागते थोडंसं बनवलेले. तर म्हणलं खाली वाटी ठेवावं आणि त्याच्यामध्ये दुरण ठेवावं. आणि हे पत्रावर तर आवाज यायला लागला होता, खूप यायला लागला होता. आणि वारं इतकं सुटलं होतं की ते छोट्या छोट्या लिंबुळ्या राहतात का नाही लिंबाच्या, ते खटं खटं पडायला लागल्या होत्या. आणि कसं माहिती आहे का, ज्यावेळेस लिंबुळ्या पडतात ना मग ते आवाज भरपूर येतं आहे. पण कसं राहते, कुणाला काय नाही बोलता येत, त्याच्यासाठी कुणाला बोलायला पण जात नाही. आपल्याला त्रास झाला तर ते कसं आपणच सहन करावं लागते. आणि इकडं माय पण आली होती, म्हणजे सासूबाईंच्या आई आहेत हे. आणि मस्तपैकी छान आम्ही असं दोघीजणींनी बसून जेवण केलं. आणि ह्याच्या अगोदर म्हणलं तर विजयदादा पण जेवलेला होता पण, आणि त्याचे पप्पा पण जेवलेले होते. का सांगू का, त्यांना जर घेतलं का त्यांना नाही येवं वाटत तेवढं व्हिडिओमध्ये, त्याच्यासाठी नाही त्यांना घेतले मी. आणि म्हणलं आता आम्ही दोघी जेवण करायला तर आता आमच्या दोघीचाच घेते म्हणून.
तरी पण माईला माहिती नव्हतं की मी माईचा व्हिडिओ घेते म्हणून. आणि ज्यावेळेस मी माईला दाखवली माई असं असं हे म्हणून, तर माई इतकी हसायला लागली, खूप हसायला लागली. आणि माईला पण एवढं अप्रूप वाटलं की अगं कधी घेतलीस तू, किती छान आले, असं भरपूर मुरकली. म्हणजे थोडं काय तर वाटलं का, खूप आनंद होतोय बरं त्यांना. बाहेर तर एवढं फ्रेश आणि छान वातावरण झालं होतं, आभाळ पण आलं होतं आणि वारं पण भरपूर सुटलं होतं. आणि माईला कूलर लावून दिलेला होता मी. आणि मस्त वाऱ्याला बसून आम्ही दोघीजणी थोडा गप्पा मारलो आणि मी इकडं भांडे घासत बसले नंतर. आणि मग तरी तुम्हाला अक्षय तृतीयाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि असं छान छान आमचे व्हिडिओ गावाकडचे बघत राहावा. आणि आपल्या व्हिडिओला छान छान कमेंट करा. चला मग सगळ्यांना बाय.